शिवपूर या शांत गावात इंद्र, विक्रम आणि गीतांजली एकत्र वाढले आणि एक अतूट बंध निर्माण केले. इंद्राचे अतुलनीय सामर्थ्य, विक्रमची चपळता आणि गीतांजलीची गूढशक्ती यांनी त्यांना एक जबरदस्त त्रिकूट बनवले. दुष्ट शासक तेजपालने शिवपूरवर आपली नजर ठेवली तेव्हा त्यांचे शांत अस्तित्व नष्ट झाले. तेजपालच्या अंधाऱ्या सैन्याने आक्रमण केले, परंतु इंद्र आणि विक्रम अथक स्नायूंच्या शक्तीने लढा देत खंबीरपणे उभे राहिले. तेजपालच्या सैनिकांना नष्ट करण्यासाठी गीतांजलीने तिची जादू चालवली. तिघांनी आपापल्या भूमिकेला धरून लढाई सुरूच होती. इंद्राच्या प्रहाराने शत्रूच्या रेषेचा चुराडा केला, विक्रमच्या गतीने शत्रूंचा पराभव केला आणि गीतांजलीच्या मंत्राने तेजपालच्या बचावाचे तुकडे केले. जसजसे तेजपालची शक्ती वाढत गेली, तिघांनी जुळवून घेतले. त्यांचे बंधन आणि दृढनिश्चय त्यांच्या ताकदीला चालना देत होते. अंतिम निर्णायक लढतीत इंद्र आणि विक्रम यांनी जोरदार मुसंडी मारली, तर गीतांजलीने विनाशकारी जादू केली. तेजपालचे राज्य उद्ध्वस्त झाले, त्याचा अंधार नाहीसा झाला. शिवपूर वाचले. इंद्र, विक्रम आणि गीतांजली विजयी झाले. त्यांच्या शौर्याने त्यांच्या घराचे रक्षण केले. हे त्रिकूट जागृत राहिले, शिवपूरचे रक्षण करण्यासाठी सदैव तयार होते.